श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर 6 तारखेला शुक्रवारी आहे संकष्ट चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशांना समर्पित आहे. या दिवशी व्रत, पूजा, मंत्रजाप केल्याने सर्व संकटे दूर होतात, अडथळे नष्ट होतात आणि घरामध्ये सुख शांती येते. तर 6 तारखेला शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खरंच हा छोटासा उपाय नक्की करून बघा. सकाळी लवकर उठून स्नान करून घरातल्या म्हणजे देवघरामध्ये गणपतीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्री गणेशांना प्रिय असणारी वस्तू म्हणजे दुर्वा. तर एक दुर्वाची पेंडी म्हणजे एक दुर्वाची 21 दुर्वाची एक पेंडी करायची आहे आणि लाल फूल श्री गणेशांना अर्पण करायचं आहे. ओम गण गणपते नम या मंत्राचा एक माळ जप नक्की करा. साधा आणि खूप प्रभावी असा उपाय आहे. काही ना काही उपाय केले की जीवनामधल्या अडचणी, दुःख कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. कोणतंच दुःख आणि अडचणी कोणाला सांगून येत नसतात, पण ते दुःख कसं कमी करता येईल, त्या अडथळे दूर कसे करता येतील हे आपण या छोट्या छोट्या उपायामुळे, प्रभावी उपायामुळे आणि सेवेमुळे नक्कीच त्याच्यामध्ये बदल घडू शकतो. तर त्या दिवशी दुसरा उपाय म्हणजे घरातले भांडणं किंवा कल कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल, तर संध्याकाळी गणपतीला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य नक्कीच दाखवा. त्याचबरोबर श्री गणेशांना प्रिय असणारे मोदकाचा सुद्धा नैवेद्य या दिवशी संध्याकाळी दाखवा. घरातल्या सर्व व्यक्तींनी मिळून गणपतीची आरती नक्की करावी आणि शक्य असल्यास गणपती अथर्व शीर्षकाचे पठण नक्कीच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करावे. चंद्रदर्शन उपाय म्हणजेच रात्री चंद्रदर्शन करून अर्घ्य द्यावा. वक्रतुंड महाकाय हा श्लोक नक्की म्हणावा. चंद्राला पाणी अर्पण केल्याने मानसिक तणाव देखील कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. अगदी छोटे छोटे उपाय आहेत, पण हे उपाय केल्याने खरंच मनामधल्या ज्या काय ताणतणाव आहे, अडचणी आहेत, ती दूर होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.